श्री गुरुदेव दत्त मित्रांनो, पुन्हा एकदा माझ्या मिनी ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर मी आणि माझे कझन्स चाललो होतो सुंदर उपवन लेक फेस्टिवलला. समोर आहे तो उपवन लेक फेस्टिवलचा एंट्रन्स आहे. आतमध्ये जाताच आम्ही आलो फेस्टिवलमधील सगळ्यात कलरफुल आणि क्रिएटिव्ह जागी, म्हणजेच कलानगरी. इथे खूप सारे सुंदर पेंटिंग्स अँड स्टॅच्यूज होते. या लाइटिंग तर बघा किती मस्त वाटतात. सगळ्यात खास गोष्ट मतलब इथली लाइटिंग खूपच अट्रॅक्टिव्ह वाटते. इथे वातावरण एकदम भन्नाट आहे. लाईव्ह म्युझिक, फूड स्टॉल, शॉपिंग स्टॉल आणि बरंच काही. इथे खूप सुंदर होम डेकॉर, वेगवेगळ्या प्रकारचे किचन आणि युनिक ज्वेलरी होते. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे फूड. इथे विविध प्रकारचे फूड स्टॉल आहेत. स्ट्रीट फूडपासून ते स्पेशल फेस्टिवल डिशेसपर्यंत सगळं काही आहे. इथे आम्ही ट्राय केलं हतेली स्टाईल मसाला पापड, पनीर टिक्का आणि बरंच काही. हे आहेत माझे कझिन्स. थोडं खाऊन पुढे आलो तर हे बघा, इथे लाईव्ह पेंटिंग चालू आहे. आपल्या डोळ्यासमोर आर्ट तयार होताना पाहणं म्हणजे नेक्स्ट लेवल एक्सपिरियन्स आहे. आणि फक्त आर्टच नाही तर इथे लाईव्ह डान्स, म्युझिक परफॉर्मन्स. ह्यांना इग्नोर करा. नाव लुक ॲट दिस. ईश्वर राजाधिराज शिवछत्रपती शिवाजी महाराज की डीजे आसिफ एस. फेस्टिवलमधून आम्ही लवकर निघाल्यावर आम्हाला खूप भूक लागली होती, तर आम्ही ट्राय केली ठाण्यामधील महाबाराची मिसळ. आम्ही ऑर्डर केली महाबाराची स्पेशल मिसळ. मिसळ एकदम झणझणीत होती. ही जी दिसते ना, ती माझी छोटी सिस्टर आहे. खूप क्यूट आणि प्रेमळ आहे आणि माझ्या व्हिडिओ एडिटिंगचा सपोर्ट सिस्टमसुद्धा. चला तर भेटूया नेक्स्ट मिनी ब्लॉगमध्ये. तोपर्यंत श्री गुरुदेव दत्त.